हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. 19 मार्च 2026 गुरुवार चैत्र नवरात्री सुरुवात होत आहे. त्याची घटस्थापना, शुभमुहूर्त व धार्मिक महत्त्व काय आहे ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. चैत्र महिना सुरू झाला की चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. चैत्र नवरात्री 9 दिवसांची असून अष्टमी किंवा नवमी ह्या तिथीला कन्यापूजन केले जाते. धार्मिक मान्यता अनुसार नवरात्रीच्या वेळी माता दुर्गाचे पृथ्वीवरती आगमन होते. चला तर मग बघूया या चैत्र नवरात्रीची संपूर्ण माहिती काय आहे ते. सनातन धर्मामध्ये चैत्र महिन्याचे विशेष महत्त्व आहे. चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्ष प्रतिपदा या तिथीला चैत्र ची सुरुवात होते. यामध्ये माता दुर्गाची विशेष पूजा अर्चा केली जाते. त्याचबरोबर सुखशांतीच्या प्राप्तीसाठी व्रत केले जाते. चैत्र नवरात्रीला माता राणीची कृपा मिळण्यासाठी मनोभावे व्रत व पूजा अर्चा करावी. यावर्षी माता राणी डोलीमध्ये बसून तिचे आगमन होत आहे. यावर्षी सुखसमृद्धी घेऊन येत आहे. धार्मिक मान्यता अनुसार चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा माताची आराधना केल्याने जीवनातील संकट दूर होऊन शुभफळ मिळतात. चैत्र नवरात्री शुभमुहूर्त. वैदिक पंचांगानुसार चैत्र नवरात्री 19 मार्चपासून सुरू होत असून 27 मार्च या दिवशी समाप्ती होत आहे. चैत्र नवरात्र 2026 कलश स्थापना शुभमुहूर्त. चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्रीला पहिल्या दिवशी विधीपूर्वक कलश स्थापना केली जाते. यावर्षी 19 मार्च 2026 गुरुवार रोजी स्थापना करायची आहे. घटस्थापना मुहूर्त 6:52 ते 7:46. घटस्थापना अभिजित मुहूर्त 12:04 ते 12:52 शुभ मुहूर्त म्हणजेच ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:51 ते 5:59 अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते दुपारी 12:53 विजय मुहूर्त दुपारी 2:30 ते 3:18 गोधुली मुहूर्त संध्याकाळी 6:29 ते 6:53 चैत्र नवरात्री धार्मिक महत्त्व. चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हिंदू धर्माच्या नवीन वर्षाची सुरुवात होते. धार्मिक मान्यता अनुसार या दिवशी भगवान ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना सुरू केली होती. चैत्र नवरात्रीमध्ये माता दुर्गाची विशेष पूजा अर्चा केली जाते. त्याचबरोबर विधीपूर्वक व्रतसुद्धा केले जाते. असे म्हणतात की नवरात्रीचे व्रत केल्याने नकारात्मकतापासून मुक्ती मिळून माता दुर्गाचे घरामध्ये आगमन होते. चैत्र नवरात्रीच्या तिथीला प्रभू रामचंद्र यांचा जन्म झाला होता. त्यामुळे चैत्र नवरात्रीचे महत्त्व अधिक वाढते. चैत्र नवरात्रीच्या अष्टमी व नवमी तिथीला कन्यापूजन केले जाते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.